हाय, हॅलो, नमस्कार. मी योगिता पाटील, जेन्नी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर मी जस्ट फक्त बघा केक करून घरी गेले आणि तोपर्यंत मला एक कॉल आला की 1 किलोचा केक आणि तो पण व्हॅनिलामध्ये भेटेल का. तर ऑलरेडी माझ्याकडं क्रीम शिल्लक होती आणि बेस पण होता एक, कारण दुसऱ्या दिवशीची मला ऑर्डर होती आणि दुसऱ्या दिवशी मेकअपलाच्या ऑर्डरला जायचं होतं म्हणून मी हा बेस तयार करून ठेवलेला. आणि संध्याकाळी म्हटलं केक करायचे, थंड वातावरण असेल थोडं त्यावेळेस. तर हा अचानक मग मी बेस दुसरा लावला आणि पहिल्यांदा हा केक करायला आले फास्ट, कारण हा रेट्राला केक जाणार होता. एका मामानं त्याच्या भाच्यासाठी केकची ऑर्डर दिलेली, पण त्यांचं काही नक्की नव्हतं. पण तो भाचा पाठीमागं लागला की ये बोलून. तर ते म्हटले की केक 1 किलोचा द्या दिदी. आणि हे बघा मी केक एवढ्या फास्ट करून दिला आहे की बस. त्यांनी सांगितलं तुमच्या आवडीने चांगला असा फ्लेवर करा, आमचं काही नाही आहे कोणता फ्लेवर काय. तर मी त्यांना रबडीच फ्लेवर दिला बघा. आणि कारण बाहेर पण केक जाणार होता, त्यामुळे सोकिंग थोडं कमी केलं, कारण थंड व्हायला वेळ नव्हता. ते 5:30ला केकची ऑर्डर दिल्या आणि 6:45ला त्या मुलांनी सांगितलेलं की मी येणार आहे आणि केक घेऊन जाणार आहे दीदी. आणि मला थोडं टेन्शन कमी होतं, कारण संध्याकाळची वेळ होती, ऊन वगैरे नव्हतं, त्यामुळे केक व्यवस्थित तिथेपर्यंत जाणार ह्याची मला गॅरंटी होती. थोडं सिरप मी कमी केलं, कारण तो सेट पण व्हायला पाहिजे. मग त्याला सांगितलं की तुम्ही तिथे जाऊन केक फ्रीजला ठेवा. अशा प्रकारे मला तर अगदी सुचत नव्हतं, पण एकदम फास्ट हा मी केक करून रिकामी झाले बघा. आणि खरं तर अशा गडबडीत पण केक फास्ट होतात व्यवस्थित, असं काही नाही आहे, कारण हातात बसलेलं काम आहे माझ्या ते. आणि अवघ्या मी 5-6 मिनटात तो केक कंप्लीट केला आणि फ्रीजला ठेवणं, कारण माझं फर्स्ट काम असतं आहे की मी फ्रीजला केक ठेवणं, कारण थंड व्हायला पाहिजे. आणि मी त्याला काही कोट करून ठेवलं वगैरे नाही, डायरेक्ट फिनिशिंग करून डायरेक्ट डेकोरेशन करून केक ठेवला बघा. आणि केक सॉफ्ट असेल तर सोकिंग कमी केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, म्हणून मी तसंच करून दिलं. आणि बेसला पण टेस्ट यावी त्यामुळे बेसवरती पण बघा क्रश टाकलं आहे. आणि रबडी केक ड्रायफ्रूट्स वगैरे घालून असेल तर त्याचा रेट एक्स्ट्रा आहे, 600 रुपयाला किलो. आणि असा प्लेन हवा असेल फक्त रबडी क्रश आणि चोको चिप्स वगैरे तर तो 500ला किलो. मी पहिल्यांदा सांगत असते असे केक आहेत, एवढ्याला बसेल, त्यांच्याप्रमाणे ते सांगतात आणि मी तसं करून देतो. आणि हा एक मुलगा होता, त्यामुळं त्याला डेकोरेशन एकतरी मुलींचं पडदेशी सुचतं. आणि फिनिशिंग व्यवस्थित करून घेऊन बघा मी तर ते स्क्रॅपरनं प्लेन करून घेतलं. आणि माझ्या बऱ्यापैकी केकला क्रीम कमीच असते. एखाद्यानं सांगितलं की हां मला एक्स्ट्रा क्रीम पाहिजे आहे तरच मी एक्स्ट्रा क्रीम देते. माझा बेस पण दिसत असतो बघा बाजूने, मग कारण मी बेस एक्स्ट्रा देते आणि क्रीम कमी वापरते. काही लोकांना आवडते क्रीम, तर ती सांगतात आम्हाला की क्रीम एक्स्ट्रा घाला. परत आणि मला पसंत पडलं नाही की ते फिनिशिंग खूपच कमी झालेलं. येलो कलरमध्ये केला, कारण रबडी फ्लेवर बऱ्यापैकी येलो कलरमध्येच असतो आहे, त्यामुळं ते करत विचार करत होतं ह्याला काय डेकोरेशन द्यायचं. गरमीत एकतरी खूप क्रीमचा खूप प्रॉब्लेम होतो आहे. फिनिशिंग करून घेते.
आणि त्या दिवशी मला सापडेल त्या गोष्टीने मी फिनिशिंग करत होतो. कटिंग नाईफच होती हातात, तर पडदेशी त्यानंच मी फिनिशिंग करून घेतलं. गडबड असल्यावर एकतरी कधी काय सापडत नाही, तसं माझं झालेलं. केक करायला जेवढा वेळ जात नाही तेवढा फिनिशिंगला वेळ जात असतोय खरं तर. गडबड किती झाली, किती कमी वेळेत केक ऑर्डर दिली हे आपल्याला माहीत असतं, पण केक ज्यावेळी कट होतो ते तिथली लोकं बघणारे असतात, त्यांना माहीत नसतं. त्यामुळं आपलं काम आपलं बऱ्यापैकी करायचं, जेवढं जमतं आहे तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. सिम्पलच डेकोरेशन, फक्त कट दिला लिपचा आणि मी सिम्पलच डेकोरेशन करून दिलेलं. मला सुचत नव्हतं काय करायचं ते. मी घड्याळ बघायची आणि डेकोरेशन झालं का, किती वेळ झाला, किती मिनिट झालीत, ते थंड कराय ठेवणं हे माझ्यासाठी टास्कचंच काम होतं. वनेम नोझलने फक्त स्टार्स करून घेतलेत लिपच्या बाजूने. आणि एकतरी क्रीम पण संपत आलेली, त्यामुळं मला त्याच्यातच ॲडजस्ट करायचं होतं. कारण परत क्रीम करायला लागलो तर माझं फ्रीजचं बटन बंद करायला लागतं, मोठं स्विच लागतं आहे त्यामुळं. आणि हा बघा त्याचा फायनल लुक आहे. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.